हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर्समध्ये आपण टाइप्स ऑफ सॉलिड बघितलं होतं आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण क्लासिफिकेशन्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड बघणार आहोत. ठीक आहे, पाठीमागचं लेक्चर बघून घ्या, तुमचे टॉपिक सगळे क्लिअर होऊन जातील, काही प्रॉब्लेम नाहीये. चला बाळांनो, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये जर आपण बघितलं तर मेनली 4 टाइप्स असतात. किती टाइप्स असतात? 4. हे तुमच्या पाठच असायला पाहिजे. लर्न, हे तुमच्या लर्न असायला पाहिजे बाळांनो. सॉलिड स्टेट चॅप्टर मधली थेरी तुमच्या पूर्ण लर्न असायला पाहिजे, तुमच्या खोपडीत असायला पाहिजे, डोक्यात ठेवा. कळलं का? ओके. हा बघा बाळांनो, तो पहिला टाइप्स असतो आयोनिक सॉलिड. तुम्हाला याच्यात एक पॉइंट सांगून देतो, आयोनिक सॉलिड मध्ये आयोनिक बॉन्ड असतो. डन. ओके. त्यानंतर बाळांनो पुढचा पॉइंट आहे कोव्हॅलेंट सॉलिड. कोण आहे? कोव्हॅलेंट सॉलिड. राईट. आता कोव्हॅलेंट सॉलिड मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोण असतो? कोव्हॅलेंट बॉन्ड. एक एक पॉइंट तर लिहिता येतील पेपरला, ऍटलीस्ट नावावरून म्हणून सांगतोय. मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये सुद्धा कोव्हॅलेंट बॉन्डच असतो. ठीक आहे, बट हे मॉलिक्युल सॉलिड मध्ये मॉलिक्युल्स येतात, लाईक वॉटर्स. बर, त्याच्यानंतर मेटॅलिक सॉलिड मध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो. कोण असतो? मेटॅलिक बॉन्ड असतो. काही टेन्शन इथपर्यंत नाही. ऍटलीस्ट एक्झाम मध्ये एक पॉइंट तरी लिहिता आला पाहिजे, म्हणजे पाहिजे. ठीक आहे, ओके, बोलायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता लक्ष द्या. आयोनिक सॉलिड काय? व्हॉट इज आयोनिक सॉलिड? आयोनिक सॉलिड नेहमी लक्षात ठेवा. मला एक सगळ्यात पहिले तर सांगा पोरांनो की आयोनिक कंपाऊंड कधी बनतं रे बाळांनो? आयोनिक कंपाऊंड कधी बनतं हे नेहमी लक्षात ठेवा. आयोनिक कंपाऊंड्स नेहमी मेटल्स आणि नॉन मेटल एकत्र आले की आयोनिक कंपाऊंड बनतं. काय सांगितलं मी? मेटल्स आणि नॉन मेटल एकत्रित आले की बनणारं कंपाऊंड्स कोणतं? आयोनिक कंपाऊंड्स. आणि तुम्हाला माहिती बाळांनो, मेटल्स आणि नॉन मेटल साथ में आ रहे हो. देखो बेटा ध्यान से, जर तुमचा मेटल्स आणि नॉन मेटल सोबत आले याचा अर्थ काय माहिती का? बघा इकडे 2 मिनिटांसाठी पण पेन थोडा चेंज करूयात. कॉम्बिनेशन्स. ओके, कॉम्बिनेशन थोडं घेऊयात. हा, एक लक्ष द्या सगळ्यांनी. बघा बाळांनो, फॉर एक्झाम्पल हा आहे तुमचा सोडियम नावाचा मेटल्स. ठीक आहे, हा आहे तुमचा क्लोरीन म्हणजे नॉन मेटल्स. राईट. हे आहे तुमचा मेटल्स, हा आहे तुमचा नॉन मेटल्स. हे जेव्हा पण दोघं सोबत येतात त्यावेळेस ते NaCl नावाचं कंपाऊंड बनवतील. बरोबर बाळांनो? आणि याच्यामधला जो बॉन्ड असतो तो असतो आयोनिक बॉन्ड. कोणता बॉन्ड असतो? आयोनिक बॉन्ड्स. आता बारकाईने लक्ष द्या बाळांनो. बघा, त्यामध्ये Na वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl वरती असतो निगेटिव्ह चार्ज. सरला कसं कळलं भाऊ की तुमच्या Na वरती पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा, Cl वरती मायनस चार्ज द्यायचा? एक गोष्ट कधीच विसरू नका, मेटल कोणताही असू द्या, सर्व मेटल कशा असतात माहिती आहे? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. कशा असतात रे? व्हेरी गुड, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. बरोबर बेटा. आणि सर्व नॉन मेटल हे इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. कसे असतात? इलेक्ट्रो निगेटिव्ह. आता जो इलेक्ट्रो निगेटिव्ह असेल बाळांनो, त्यांच्यावर चार्ज पण कसा असेल? निगेटिव्ह. इलेक्ट्रो निगेटिव्ह वरती चार्ज कसा? निगेटिव्ह. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह वरती चार्ज कसा? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. म्हणजेच मेटल वरती नेहमी चार्ज कसा? पॉझिटिव्ह. तुमच्या नॉन मेटल वरती चार्ज कसा? निगेटिव्ह. आणि म्हणून तुम्हाला आयोनिक सॉलिड मध्ये जे पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे फर्स्ट, ते काय दिले बघा जरा. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. बघा, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल आयोनिक क्रिस्टल आर चार्ज आयन्स. याच्यामध्ये येणारं जे कंपाऊंड असतं, या कंपाऊंडच्या एलिमेंट्स वरती चार्ज असतो. म्हणजेच मेटल वरती प्लस चार्ज, नॉन मेटल वरती मायनस चार्ज. आणि म्हणून तुमच्या बुक्स मध्ये पहिलं दिलेलं आहे की द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स आर चार्ज आयन. कसे बेटा? चार्ज आयन. आणि चार्ज तुम्हाला माहिती केटायन आणि एनायन असतो. पॉझिटिव्हला केटायन्स म्हणतात, निगेटिव्हला एनायन म्हणतात. बरोबर? ओके, दॅट्स इट. ओके, नेक्स्ट. द केटायन अँड एनायन मे बी डिफर इन साइज. बट बाळांनो लक्षात ठेवा, केटायन आणि एनायनची साईज वेगवेगळी असते. नेहमी लक्षात ठेवा. कमून कसं काय त्याच्यावरती 1 मिनिटामध्ये आपण जाणार आहोत. बाळांनो, केटायन आणि एनायनची साईज सर कमी जादा का असते? थोडं 1 मिनिटामध्ये सांगा, कारण तुम्ही तो सेंटेन्स टाकलेला आहे, आमच्याकडे डोक्यात घुसलेलं नाही. बघा बाळांनो, तुमचा केटायन आणि एनायन डिफरंट का असतो? तर बाळांनो लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल हा प्लस चार्ज पार्टिकल्स आहे, हा मायनस चार्ज पार्टिकल्स असतो. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. जो नॉन मेटल असतो तो इलेक्ट्रॉन लवर असतो. काय असतो? इलेक्ट्रॉन लवर. ज्याला म्हणतात इलेक्ट्रॉनचा भिकारी, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. काय असतो? त्याला केमिस्ट्रीमध्ये एक वर्ड आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. काय वर्ड आहे रे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. डेफिशियंट म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे कसा? ज्याला इलेक्ट्रॉनची गरज असते कायम. ठीक आहे, प्रेमाला भुकेलेला. ठीक आहे, असा इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ठीक आहे,
त्यानंतर ह्यो जो असतो ना हा पॉझिटिव्ह चार्ज वाले मेटल हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, त्याचबरोबर इलेक्ट्रॉन रिच असतात. कसे असतात? इलेक्ट्रॉन रिच. केमिस्ट्रीमध्ये याला वर्ड आहे. कसे असतात हे? इलेक्ट्रॉन रिच. हे खूप इलेक्ट्रॉननी रिच असतात, श्रीमंत असतात. आणि हे बिचारे इलेक्ट्रॉन कसं असतं? डेफिशियंट. आणि म्हणून जो इलेक्ट्रॉन रिच असतो ते नेहमी इलेक्ट्रॉन डेफिशियंटला स्वतःचा इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. काय करतो? शेअर करतो. मग हे सोडियमचं समजा तुमचा आउटर कक्ष आहे आणि हा क्लोरीनचा आउटर कक्ष आहे बाळांनो. पण जेव्हा हा एक इलेक्ट्रॉन इथे शेअर करेल, एक इलेक्ट्रॉन जेव्हा शेअर करेल त्यावेळेस याचा एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे याची साईज छोटी होते आणि क्लोरीनची साईज काय होते? मोठी होते. आणि म्हणून लक्षात ठेवायचं पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे केटायन्स आणि एनायनची साईज डिफरंट असते. कशामुळे असते? कारण याचा बिचाराचा एक इलेक्ट्रॉन काढून घेते इथे. तर मग आता बघा याच्याकडे 10 रुपीज होते, याच्याकडे किती होते? 9 रुपीज. राईट. समजा याच्याकडे 10 रुपीज होते, याच्याकडे 10 रुपीज होते. दोघांची साईज सारखी होती है ना, मनी व्हॅल्यू सारखी होती. बट काय केलं याने याचा 1 रुपया अजून घेतला. त्याच्याकडे किती रुपये झाले बेटा? 11 रुपये. तो थोडा रिच झाला ना अकॉर्डिंग टू द है ना सोडियम. त्या पद्धतीनं जेव्हा तुमचा एक इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याकडे शिफ्ट होतो त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन किंवा तो एलिमेंटची साईज वाढते. काय होते? वाढते. आणि म्हणून केटायन आणि एनायनची साईज कशी असते? डिफरंट. त्याचबरोबर तुम्हाला माहितीच आहे केमिस्ट्रीमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉन गेलेला असतो, दिलेला असतो. आणि केमिस्ट्रीमध्ये निगेटिव्ह चार्ज आला की इलेक्ट्रॉन घेतलेला असतो, इलेक्ट्रॉन वाढलेला असतो. समजलं सगळ्यांना? काही टेन्शन आहे? आणि म्हणून तुमचे जे आयोनिक चार्ज पार्टिकल असतात जे तुमचे क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहेत त्यांच्यामध्ये केटायन आणि एनायनची साईज डिफरंट असते. कशी असते बाळांनो? डिफरंट. कळलं? सेंटेन्स पक्का कळलं सगळ्यांना? सेंटेन्स कळलं बेटा हे खालचं? द केटायन्स अँड एनायन मे बी डिफर इन साईज. वेगवेगळ्या साईज मध्ये का असतात त्याचं रिझन सगळ्यांना मिळालं. ओके डन. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, सगळ्यात पद्धत इकडे लक्ष द्या. NaCl कोण आहे? तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्यानंतर तुमचा K2SO4 क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्याचबरोबर CaF2 क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्यानंतर KaCl क्रिस्टलाइन सॉलिड आहे. सरांना कसं कळलं हे सगळे क्रिस्टलाइन सॉलिड आहे? आम्हाला थोडी कळतंय सर. इकडे लक्ष द्या. तुमचा सोडियम मेटल आहे, Cl नॉन मेटल आहे, कंबाईन झाला कोण तयार होतो? क्रिस्टलाइन सॉलिड. बरोबर. आता हा K कोण आहे? मेटल आहे. आणि S कोण असतो? नॉन मेटल. समजून जायचं इथं पण कोण तयार झालंय? आयोनिक सॉलिड. इथं Ca आणि F2. आता तुम्हाला माहितीच आहे कॅल्शियम आहे. Ca म्हणजे कोण आहे? कॅल्शियम आहे. कॅल्शियम हा मेटल असतो. फ्लोरीन हा नॉन मेटल असतो कारण तो क्लोरीनच्या कॅटेगरीचा अँटीवाला ग्रुप आहे. त्यानंतर हा कोण आहे? तुमचा मेटल आहे. हा तुमचा कोण आहे बेटा? नॉन मेटल आहे. दोघं कंबाईन झाले की कोण तयार होतं? आयोनिक सॉलिड. आता आयोनिक सॉलिडची अजून एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. आयोनिक सॉलिड हे ब्रिटल असतात. कसे असतात? ब्रिटल. द आयोनिक सॉलिड्स नेचर जे असतं ते कसं असतं बेटा? ब्रिटल असतं. हे एक सेंटेन्स तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये वाढवू शकतात. आलं लक्षात? तर अशा प्रकारे तुम्हाला ऍटलिस्ट 3-4 पॉईंट आयोनिक सॉलिड बद्दल लिहिता यायला पाहिजेत. आयोनिक सॉलिड मध्ये काही डाऊट आहे? नाही. नेक्स्ट कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. कोण बघायचं आपल्याला? कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आपल्याला बघायचं आहे. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स मध्ये एक लक्ष द्या सर्वांनी, माझ्याकडे तुमचा टॉपिक चांगला क्लिअर होईल. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड कडे लक्ष द्या. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचे एक्झाम्पल नका बघू सध्या. ठीक आहे, मी थोडं उलट केलेलं आहे त्याला. बट ते एक्झाम्पल नका घेऊ, पहिले थेरी समजून घ्या मग एक्झाम्पल सांगतो मी एक्सप्लेन करून. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आर ॲटम्स. याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात याच्यामध्ये आता चार्ज आयन नसतात. कोण असतात बेटा? ॲटम्स किंवा एलिमेंट्स असतात डायरेक्टली. ओके, पुढे चला. द ॲटम्स इन दीज क्रिस्टल्स आर लिंक बाय द कंटिन्युअस सिस्टम्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. आता जे ॲटम एक दुसऱ्याला लिंक होणार आहेत, जे ॲटम्स एकमेकांना लिंक होणार आहेत, हे ॲटम नेहमी कोव्हॅलेंट बॉन्डने लिंक असतात. कशा असतात? कोव्हॅलेंट लिंक. ठीक आहे, ओके. आता मोस्टली बाळांना एक गोष्ट तुमच्या कानात मी सांगून देतो, ती तुम्ही कधीच विसरू नका. मोस्ट वे कोव्हॅलेंट बॉन्ड हा तुमच्या नॉन मेटल्स मध्ये बनलेला असतो. मोस्ट वे डिफरंट दोन नॉन मेटल जर कंबाईन झाले तर मोस्ट वे बनणारा बॉन्ड्स कोण असतो? तुमचा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आणि मोस्ट वे कोव्हॅलेंट बॉन्ड्स आपल्याला कार्बन कंपाऊंड्स मध्ये बघायला मिळतो. कुठे बघायला मिळतो? कार्बन कंपाऊंड्स मध्ये बघायला मिळतो. आणि म्हणून पहिल्याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कशाचं एक्झाम्पल दिलंय रे? डायमंड. डायमंड मध्ये कोण असतं? कार्बन. आणि जिथे कार्बन तिथे कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? काही अडचण इथपर्यंत नाही. त्यानंतर सेकंड दिलेला आहे क्वार्ट्स SiO2. सर हे क्वार्ट्स SiO2 काय आहे?
हा तुमचा सिलिकॉन डायऑक्साईड आहे आणि सिलिकॉन डायऑक्साईडचे जे स्ट्रक्चर्स असतं इंटरनल बॉन्डिंगमुळे ते कॉर्ड्समध्ये बनतं. कॉर्ड्स म्हणजे अशा प्रकारच्या शेप्समध्ये असतं. इकडे लक्ष द्या, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडमध्ये, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडमध्ये आणि तुम्ही हे 11th मध्ये शिकलेला आहात. तुमचा जो कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड आहे याच्यामध्ये जो SiO2 लिंक असतो तो कशा प्रकारचा असतो बाळांनो तो बघून घ्या. इथे तुमचा Si असणार आहे, इथे तुमचा ऑक्सिजन असणार आहे, इथे तुमचा दुसरा ऑक्सिजन असणार आहे, इकडे त्याच्या दुसऱ्यांसोबत काय होणार आहेत, बॉन्ड बनणार आहे. असं कुठं स्ट्रक्चर्स होतं का? जरा आठवा पाहू, है ना. SO2 कुठेतरी तर होता 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 11th मध्ये. आय थिंक चॅप्टर नंबर ऑफ 11th, चॅप्टर नंबर माहित नाही पण मी चॅप्टरचं नाव तुम्हाला सांगू शकतो लेसनचं. आय थिंक 8 नंबर चॅप्टर होता ज्याचं नाव होतं एलिमेंट ऑफ ग्रुप 30, 40 आणि 50 मे बी. माझ्या अंदाजे 9th नंबरचा, हा येस 9 नंबरचा चॅप्टर होता आय थिंक बरं का, असं मला वाटतं. ठीक आहे, आता माहित नाही एक्झॅक्ट, बट एक लक्ष द्या ते याचं स्ट्रक्चर्स कसं असतं त्याच्यावरती आपण डिस्कस करतोय आणि आपण तेच डिस्कस करूयात. म्हणजे टेन्शन्स तुम्हालाही नाहीये आणि टेन्शन्स मलाही येणार नाहीये, हे लक्षात ठेवा. तर यांचं असं इंटरनल लिंकिंग होतं, असं इंटरनल असं होतं का, असं डॉट 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 स्ट्रक्चर होतं का, बॉक्सेस स्क्वेअर बनलेले है ना बेटा. तर ते असं तुमचं कॉर्ड्स, यालाच म्हणतात कॉर्ड्स. तर सिलिकॉन्स कशा दाखवतो बेटा, कॉर्ड्स दाखवत असतो. ओके, पुढे बोरॉन नायट्राइड सुद्धा होतं तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो तुमचे एवढ्या प्रकारचे एक्झाम्पल्स कोण असतात, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. आणि कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचे सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स, त्यांचं नेचर काय असतं बेटा, हार्ड. कसं असतं नेचर, हार्ड. कसं असतं बाळा नेचर, हार्ड. कसं असतं, हार्ड. समजलं कसं नेचर असतं, हार्ड. तर मी तुम्हाला 2 शिकवलेले आहेत. एक शिकवलेला आहे आयोनिक सॉलिड, दुसरा मी तुम्हाला टीच केलेला आहे कोव्हॅलेंट सॉलिड. ह्या दोघांमधला डिफरन्स जर लिहायला आलं तर तुम्ही लिहू शकतात. आयोनिक सॉलिड्स आर ब्रिटल्स, कोव्हॅलेंट सॉलिड आर हार्ड. ठीक आहे, तुमच्या आयोनिक सॉलिडमध्ये कन्सिडर्ड पार्टिकल्स आर द चार्ज आयन, इकडे कन्सिडर्ड पार्टिकल्स आर द ॲटम्स. ठीक आहे, इकडे लिहू शकतात कन्सिडर्ड पार्टिकल्स बॉन्ड्स आर द आयोनिक बॉन्ड, इकडे लिहू शकतात कन्सिडर्ड पार्टिकल्स बॉन्ड्स आर द कोव्हॅलेंट बॉन्ड. तिकडे लिहू शकतात एक्झाम्पल NaCl, K2SO4, CaF2, KCl एक्झाम्पल. इकडे लिहू शकतात डायमंड्स, कॉर्ड्स, बोरॉन नाइट्राइड्स. एज योर चॉइस. तो मैंने आपको कम से कम 4 पॉइंट बता दिया है डिफरेंस में. आप डिफरेंस भी लिख सकते हैं. समझ गए डिफरेंस कैसे लिखना है, कि लिखवा दूं मैं मेरे तरीके से, लिहून देऊ का तुम्हाला, गरज आहे का, असं पण आपल्याला डिटेल शिकवायचंय, त्याचं काळजी करू नका. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट पढेंगे भाई, नेक्स्ट पढेंगे. चलो, आता हे 2 टाइप संपलेले आहेत आणि पुढील टाइप आहे आपला मॉलिक्युलर सॉलिड. काय बघायचं आपल्याला रे, ओय काय बघायचं आहे, मॉलिक्युलर सॉलिड. 2 टॉपिक समजले व्यवस्थित. ठीक आहे, मी उद्या विचारेल, सगळ्यांना यायला पाहिजे. हां बिलकुल बेटा. ओके, चला आता मॉलिक्युलर सॉलिड काय असतं. तर मॉलिक्युलर सॉलिडमध्ये बघा, द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ द मॉलिक्युलर सॉलिड्स आर मॉलिक्युल्स. आता एक सेंटेन्स याचा तुम्हाला बनवायचं आहे तुमच्याच मनाने. बघा, आयोनिक सॉलिडचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल चार्ज आहे. मी शॉर्टकटमध्ये लास्टला सगळ्या चौघांचे डिफरन्स लिहून देतो, तुम्ही काळजी करू नका. 4 जणांना आपण सोबत लिहूया स्क्रीनवर. ठीक आहे, मग तुम्ही काळजी करू नका, तुमचं एकदम वॉटर लाईक क्लिअर होईल कन्सेप्ट. तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा, फक्त आता ऐका. ठीक आहे ना. बरं बघा, ऑफ द सेम सबस्टन्स. दुसरी बात, द बॉन्ड विथ इन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलेंट. मी पहिले सांगितलं होतं ना रे, मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये जो बनणारा बॉन्ड असतो तो कोण असतो, कोव्हॅलेंट. आणि कोव्हॅलेंट सॉलिड मध्ये पण कोण असतो, कोव्हॅलेंट. ठीक आहे, पुढे चला. दीज सॉलिड्स आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. हे पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात, म्हणजे ही इलेक्ट्रिसिटीला करंटला पास करू शकत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर अँड गुड इन्सुलेटर्स, बट हे गुड इन्सुलेटर असतात. ठीक आहे, इथपर्यंत आलात. ओके, आता याचे एक्झाम्पल Cl2 एक्झाम्पल बघा बाळांनो, Cl2 आहे, CH4 आहे, H2 आहे, CO2 आहे अँड O2. एवढे एक्झाम्पल लिहिले तुम्ही. ठीक आहे, N2 पण घेऊ शकता त्याच्यामध्ये, है ना, ॲज युअर चॉईस. तुम्ही N2 सुद्धा घेऊ शकतात. तर हे सगळे एक्झाम्पल कशाचे झालेत, मॉलिक्युलर सॉलिडचे. ठीक आहे, पुढे चला बाळांनो. मेटॅलिक सॉलिड काय. आता मेटॅलिक सॉलिड तुम्हाला माहितीच आहे. मेटॅलिक सॉलिड म्हणलं की मेटलच्या प्रॉपर्टी. मेटॅलिक सॉलिड मेटल, आणि मेटलच्या प्रॉपर्टी सगळ्यांना माहिती आहे कि मेटलिक सॉलिड्स मध्ये सगळ्यांना माहिती है मेटर आर मेलेबल्स. इसका मतलब क्या होता है, दैट इज दे कैन बी हैम्बर्ड इनटू द थिन शीट. लोखंड को जैसे मारेंगे लोखंड पतला पतला होता है, पता है आपको.
नहीं पता, कर एक्सपेरिमेंट करके दिखाएंगे, ठीक है, आप टेंशन मत लेना। लेकिन जाड़ वाला रोड मत लाना, ठीक है, जाड़ वाला रॉड मत लाना, उसको पतला करना इतना आसान नहीं है, ठीक है, उसको गर्म करके पतला करना पड़ेगा फिर, ठीक है, याद रखना। छोटे वाले तार लेके आना, मैं आपको दबा के उसका सीट बना के दिखाऊंगा मार मार के, ठीक है। तो वही है फर्स्ट प्रॉपर्टीज आपके मेटल की। सेकंड प्रॉपर्टीज है मेटल्स आर डक्टाइल्स। मेटल आर डक्टाइल। डक्टाइल का मतलब क्या होता है, दे कैन ड्रॉन इनटू वायर्स, इतने छोटे बना सकते हैं उसको हम, एक छोटी सी वायर से भी वो चले जा सकते हैं, है ना, ठीक है। आगे की प्रॉपर्टी, मेटल्स हैव गुड इलेक्ट्रिकल्स एंड थर्मल कंडक्टिविटी। वाह क्या बात है, मेटल क्या होते हैं हमारे, गुड कंडक्टर। बचपन से पढ़ रहे हैं सेंटेंस, फिर नेक्स्ट चलिए। एग्जांपल्स, मेटल्स सच एज सोडियम, पोटेशियम, कैल्शियम, लिथियम, आयर्न, गोल्ड, सिल्वर एंड कोबाल्ट। CO म्हणजे कोबाल्ट, ठीक है, कॉपर नहीं, कोबाल्ट, ठीक है। तो ये होते हैं एग्जांपल ऑफ मेटालिक सॉलिड। अभी एक चीज आपको याद रखना है, अभी ये भी आपके वीक होते हैं ना, वीक बॉन्ड होता है, इसके अंदर कौन सा बॉन्ड होता है बेटा, वीक बॉन्ड, जिसका नाम कोवेलेंट बॉन्ड होता है, ठीक है, लेकिन वीक ही बॉन्ड होता है, बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग बॉन्ड नहीं होता। और मेटालिक के अंदर कौन सा बॉन्ड होता है, मेटालिक बॉन्ड, ये एक आपको याद रखना है। अभी इनका नेचर कैसा रहेगा, हार्ड, कैसा रहेगा बेटा, हार्ड। और मॉलिक्यूलर सॉलिड का जो नेचर होता है ये रहेगा सॉफ्ट, कैसा रहेगा बेटा, सॉफ्ट, समझे, ठीक है। अभी मैंने चारों आपको पढ़ा दिया है, इसका चारों का डिफरेंस हम लिखेंगे साथ में। कैसे लिखेंगे, साथ में, एक साथ साथ, है ना। चलो अभी ध्यान से सुनना, अभी चारों का डिफरेंस हम साथ में लिखेंगे, आप लोग बताएंगे मैं लिखूंगा, आप लोग गलत बताएंगे तो मैं गलत लिखूंगा, ये चीज आपको दिमाग में डाल के रखना है, समझे, ठीक है। आप जो बोलेंगे वही मैं लिखूंगा, हाँ। चलो, तो सबसे पहले तो हम एक बॉक्स बना लेते हैं जिसमें हम ये चारों को बढ़िया प्यार से लिखेंगे। चलो ये बॉक्स बना लिया है, अभी हम लाइन खींचेंगे, इसके बीच में लाइन खींचेंगे, चारों लाइन खींचेंगे। चलो व्हाइट लेंगे, इधर फर्स्ट एक को लेंगे हम, इधर एक को लेंगे और इधर एक को लेंगे। कितने पार्ट हो गए बेटा हमारे पास, 4 पार्ट हो गए। चलो सबसे पहले इधर के वो 4 पार्ट जो क्रिस्टलाइन सॉलिड के जो 4 टाइप्स है उसके नाम लिखेंगे। क्या लिखेंगे, उसका नाम लिखेंगे। चलो फर्स्ट क्रिस्टलाइन सॉलिड का आप नाम बताओ, कौन सा लिखना है, सीक्वेंस इधर उधर हुआ चलेगा, डरना नहीं है, ठीक है। चला क्या लिखना है बेटा, आयोनिक सॉलिड, ओके। सेकंड कौन सा लिखना है बोलो, कोवैलेंट, अब वो टैलेंट है यार, हाँ। आगे मॉलिक्यूलर सॉलिड, सॉलिड वर्ड आप लगा देना, ठीक है। चलो हाँ, आगे क्या बेटा, मेटालिक सॉलिड, ओके, यहां तक आया, ओके। सबसे पहले तो इनका सबका नेचर हम लिखेंगे, क्या लिखेंगे, नेचर। तो आपको पता है बेटा जो आयोनिक सॉलिड होते हैं ये कैसे होते हैं, ब्रिटल, कैसे होते हैं, सेंटेंस आप बना देना यार, इतने भी छोटे नहीं आप कि हर चीज मैं ही बना लूं, ठीक है। आयोनिक सॉलिड कैसे होते हैं, ब्रिटल, सेंटेंस आप लिख देना। कोवेलेंट सॉलिड कैसे होते हैं, हार्ड, कैसे होते हैं बेटा, हार्ड। मॉलिक्यूलर सॉलिड कैसे होते हैं बेटा, सॉफ्ट बनायचं, काय म्हणायचं, सॉफ्ट, कैसे होते हैं, सॉफ्ट, वाह, है ना। ईयर बलून कैसा होता है, बलून, सॉरी ईयर बलून नहीं, सॉरी नॉर्मल बलून कैसे होता है, सॉफ्ट, वैसे होते सॉफ्ट, हाँ सॉरी, हाँ ठीक है। नेक्स्ट मेटालिक कैसे होते हैं, हार्ड, इधर तक लिख लिया, ठीक है। फिर सेकंड में आप लोग क्या लिखेंगे, अमर सेकंड पॉइंट आना चाहिए आपका कि इसके अंदर बॉन्डिंग कौन सा होता है, क्या बोलना है आपको, बॉन्डिंग लिखेंगे, नहीं तो कंस्टिट्यूएंट पार्टिकल लिखेंगे, आपको एज योर चॉइस। सेकंड पॉइंट जो होना चाहिए आपका इस प्रॉपर्टी का वो होना चाहिए कंस्टिट्यूएंट पार्टिकल, क्या होना चाहिए, कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स। तो अभी देखो बेटा एक ही जगह पे मैं कंस्टिट्यूएंट पार्टिकल ऐसा वर्ड लिखूंगा, कंस्टिट्यूएंट पार्टिकल, मैं सब जगह पे ये वर्ड लिखूंगा नहीं, मैं सिर्फ लाइन खींचूंगा उधर, ठीक है। सब जगह पे कंस्टिट्यूएंट पार्टिकल ऐसा लिखना है। अभी इसके जो कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स होते हैं ये होते हैं चार्ज आयन, क्या होते हैं, क्या होते हैं, चार्ज आयंस, ठीक है, क्या होते हैं, चार्ज आयंस, ठीक है। इसके जो कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स होते हैं कौन से होते हैं बेटा, एटम्स, कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स आर एटम, वेरी गुड बच्चे, वो टैलेंट है यार। इसमें मॉलिक्यूल्स, लेकिन ऊपर क्या लिखने को बोला है सर ने, कंस्टिट्यूएंट पार्टिकल, कंस्टिट्यूएंट पार्टिकल, कंस्टिट्यूएंट पार्टिकल, समझ में आता है क्या, नहीं आ रहा तो पूछो भाई लोग, ठीक है। मॉलिक्यूल्स, हाँ इधर कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स, मेटल, क्या लिखना है आपको, मेटल, डरना क्यों है, ठीक है, समझे यहां तक प्रॉपर्टीज, ओके गुड। सब लोग समझ गए क्या रे, सेकंड वाला
अरे सेकंड वाला पॉइंट समझ गए कि बच्चा पार्टी आप लिखेंगे कि एग्जाम में पक्का? हाँ लिखेंगे, ठीक है, वेरी गुड, लिखेंगे, मेरे को भरोसा है। दूसरी बात, अभी ये लिखा हमने उसके नेचर्स, ये लिखा कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स, ठीक है। अभी आगे का जो पॉइंट्स रहेगा इसमें हम कौन सा लिख सकते हैं? एग्जाम्पल लिखने की जरूरत नहीं, तुरंत प्रवेश करना है। इसमें क्या लिखा था हमने, एक जो कीटायन और एनायन की साइज क्या होती है बेटा? डिफरेंट, है ना। मतलब इधर इसके बारे में क्या लिखेंगे हम? उसकी कीटायनिक एंड एनायनिक प्रॉपर्टी लिखेंगे। तो कीटायन की एनायन की साइज कैसी होती है बेटा? डिफरेंट, इधर पॉइंट आना चाहिए, ठीक है। अतः इसमें एटम लिखा था और एटम के आगे भी कोई सेंटेंस था, वर्ड था, याद कर लो क्या था? नहीं याद आ रहा है? इसके आगे का पॉइंट नहीं याद आ रहा है? हाँ पढ़ लो। नहीं सॉरी, उसमें नहीं, इसमें पढ़ो, इसमें पढ़ो। क्या लिखा था इधर? देखो, कोऑर्डिनेट और सॉलिड्स आर द एटम्स था, फिर द एटम दिस क्रिस्टलाइन लिंक बाय द कंटिन्यूअस सिस्टम्स ऑफ कोवैलेंट बॉन्ड। कंटिन्यूअस सिस्टम्स ऑफ कोवैलेंट बॉन्ड लिखेंगे आप। क्या लिखेंगे? कंटिन्यूअस सिस्टम ऑफ कोवैलेंट बॉन्ड। इसके अंदर जो कंस्टिट्यूएंट सिस्टम था वो किसका रहेगा? कोवैलेंट बॉन्ड का। तो इधर लिखेंगे कंस्टिट्यूएंट सिस्टम ऑफ कोवैलेंट बॉन्डेड एटम लिखा तो भी चलेगा बर का, इधर है ना कंस्टिट्यूएंट बॉन्डेड एटम्स ऐसा लिखो, ठीक है। कंस्टिट्यूएंट लिंकिंग ऑफ द कोवैलेंट बॉन्डेड एटम। इसमें क्या लिखा था आगे की प्रॉपर्टी? मॉलिक्यूल्स में क्या लिखा था हमने? द कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मॉलिक्यूल्स एंड दीस बॉन्ड्स आर द मॉलिक्यूल्स ऑफ द कोवैलेंट, ठीक है। तो बॉन्ड्स सब बाद में लिखेंगे, मॉलिक्यूल्स था आणि सेम सब्सटेंस। इधर हम क्या लिख सकते हैं पता है? कंस्टिट्यूएंट, बघा इकडे, कंस्टिट्यूएंट सिस्टम ऑफ सेम पार्टिकल्स। किसकी होती है बेटा कंस्टिट्यूएंट सिस्टम? इसके अंदर सेम पार्टिकल कंस्टिट्यूएंट होता है, लिंक होता है एक दूसरे को, सेम होता है। कैसा होता है? सेम। और ये लास्ट में क्या लिखेंगे? कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स आर मेटल्स को लिखा है, तो इसमें मेटल्स में क्या प्रॉपर्टी डाल सकते हैं हम? ये कैसे होते हैं? मेटल का नेचर के बारे में लिखेंगे। मेटल्स कैसे होते हैं आपके? मेलेबल्स कैसे होते हैं बेटा? मेलेबल्स। फिर डक्टाइल्स कैसे होते हैं? और गुड कंडक्टर ऑफ हीट एंड इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ऐसा लिख सकते हैं 4 नंबर का पॉइंट, ठीक है। कोई दिक्कत नहीं, तो ऐसा लिखेंगे तो ठीक है, समझ में आया? ठीक है। और जो 5 नंबर का पॉइंट लिखेंगे, ये लिखेंगे बॉन्ड के बारे में। किसके बारे में लिखेंगे आप लोग? बॉन्ड किसके बारे में लिखेंगे? बॉन्ड्स, किसमें कौन सा बॉन्ड्स होता है, ठीक है। अभी ये जो आगे वाला पॉइंट्स आएगा, ये आएगा बॉन्ड के बारे में। किसके बारे में आएगा बेटा? बॉन्ड्स के बारे में, ठीक है। सब जगह पे बॉन्ड्स के बारे में हम पॉइंट लिखेंगे। अभी बॉन्ड्स के बारे में पॉइंट लिखने जाएंगे तो इसमें आपको पता है कौन सा बॉन्ड होता है? ये कौन सा बॉन्ड होता है बेटा? आयोनिक बॉन्ड्स, वेरी गुड, आयोनिक बॉन्ड। इसमें कौन सा बॉन्ड होता है? कोवैलेंट्स में कोवैलेंट। कौन सा होता है? कोवैलेंट बॉन्ड। इसमें भी कौन सा बॉन्ड होता है? हाँ, ये दोनों में कॉमन है, कोवैलेंट बॉन्ड ही होता है, समझ में आया? ठीक है। और इसमें कौन सा बॉन्ड होता है? मेटालिक बॉन्ड। कौन सा होता है अमर? मेटालिक बॉन्ड। समझ गए? ये हुए आपके 4 पॉइंट्स। लास्ट वाला पॉइंट हम लिखेंगे 5 नंबर का, जिसमें हम लिखेंगे सबके एग्जाम्पल। क्या लिखेंगे बेटा? एग्जाम्पल। अभी आयोनिक सॉलिड में किसका एग्जाम्पल डाल लिखना है आपको? NaCl, KCl, एज योर चॉइस, और भी लिख सकते हैं। कोवैलेंट में कौन सा एग्जाम्पल लिखना है आपको? कार्बन कैलोट्रॉप्स, मतलब कौन होता है? डायमंड्स, ठीक है। और भी लिख सकते हैं आप, सिलिकॉन डाइऑक्साइड भी लिख सकते हैं, कि बोरॉन नाइट्रोक्साइड भी लिख सकते हैं, ठीक है। ये भी लिखा तो भी चलेगा। फिर आता है आपका इधर मॉलिक्यूल्स में क्या लिखेंगे? मॉलिक्यूल्स के में क्या लिखेंगे? O2 CH4 N2 H2 मॉलिक्यूल्स लिखेंगे, सेम एलिमेंट्स। और मेटल्स में इसका एग्जांपल लिखेंगे मेटल्स। कौन सा सबसे फेवरेट मेटल्स आपका कौन सा होता है? गोल्ड, यू, जिसको यूरेट बोलते हैं। अभी ध्यान में सुनना, गोल्ड का नाम तो G से स्टार्ट होता है, लेकिन गोल्ड का केमिस्ट्री में सिंबल जो है वो कौन सा? AU। और केमिस्ट्री के अंदर गोल्ड को यूरेट बोलते हैं। क्या बोलते हैं बेटा? यूरेट, ठीक है। ये लिखेंगे। फिर हम Ag लिखेंगे, AgOg, ठीक है। तो Ag मतलब सिल्वर होता है। क्या होता है? सिल्वर, ठीक है। A लिखेंगे। फिर आयर्न, जिसको फेरेट बोलते हैं। आयर्न म्हणजेच लोखंड, लोखंड म्हणजेच फेरेट। केमिस्ट्री त्याला फेरेट असा शब्द आहे, ठीक आहे। म्हणून Fe त्याचा सिंबॉल आहे, कळलं? ओके। अजून एक तुमचा ॲल्युमिनियम लिहू शकतात, सोडियम भी लिहू शकतात। सोडियम भी काय आहे? मेटल है। कैल्शियम काय आहे? मेटल है। खूप सारे एग्जाम्पल, कॉपर, कोबाल्ट, सब एग्जाम्पल आप लिख सकते हैं, ठीक है। CuCO, बहुत ज्यादा एग्जाम्पल आप लिख सकते हैं। तो आई होप आप लोग
ये पार्ट समझ गए होंगे, ऐसा मुझे लगता है। ये पूरा पार्ट आप समझ गए, चारों क्रिस्टलाइन स्ट्रक्चर का क्लासिफिकेशन आप लोग समझ गए, ऐसा मुझे लग रहा है। आप समझे ना समझे ये मुझे पता नहीं है, लेकिन ऐसा मेरे को लग रहा है कि आप लोग ये पार्ट पूरा की पूरा क्या हो गए, समझ गए। समझे बेटा? पक्का पक्का समझ गए? ठीक है, इसमें कोई दिक्कत है नहीं है। तो कल के लेक्चर्स में जो हम बढ़िया पार्ट देखने वाले, जिसका नाम है यूनिट सेल। क्या पार्ट है? यूनिट सेल। मजा आने वाला है। आधे बच्चों को तो ये समझ ही नहीं आता कि यूनिट सेल की कंसेप्ट है क्या एग्जैक्ट, ये समझ में ही नहीं आता। लेकिन कल मैं बहुत बढ़िया तरीके से आपको बताऊंगा कि यूनिट सेल क्या होती है, यूनिट सेल से कैसे क्वेश्चंस आते हैं, कैसा लिखना है आपको। जो जो पार्ट मैं बताऊंगा, जो जो टेक्निक्स लिखने की मैं बताऊंगा, वही टेक्निक्स आपको यूज करना है। बोर्ड में भी आपको मार्क्स मिलेंगे और सीटी के क्वेश्चन भी सॉल्व होंगे, इसमें कोई डाउट नहीं है। समझ में आया? तो पीछे वाला पार्ट आप बढ़िया तरीके से समझ गए, और कल के लेक्चर्स में हम क्या देखेंगे? यूनिट सेल का पार्ट देखेंगे। ठीक है, आज के लिए केमिस्ट्री लेक्चर्स इतना ही है। ठीक है, ओके, रुकेंगे अभी? ठीक है, चलो बाय बाय, मिलेंगे कल के लेक्चर्स में।